श्री स्वामी समर स्टुडंट्स, आज आपण थर्ड स्टँडर्डमधील 1.5 मॅजिकल ऑटर हा लेसन पाहणार आहोत. मॅजिकल ऑटर म्हणजे काय? जादूचं पाणी. ओके, डू यू नो? तुम्हाला माहीत आहे का? द नेम्स ऑफ द फेरीज. फेरीज म्हणजे काय? पर्या. पर्यांची नावं तुम्हाला माहीत आहेत का? परी तुम्ही बघितलं तर ह्या पिक्चरमध्ये आपल्याला परी दाखवलेली आहे. ओके, द थिंग्स दॅट हॅपन इन फेरी टेल्स म्हणजे पर्यांच्या कथामध्ये कोणत्या गोष्टी होतात ते तुम्हाला माहीत आहे का? रीड अँड लर्न. चला आता आपण हे रीड करूया आणि शिकूया. ओके, सिया यूज टू सेल फ्लॉवर्स इन द डे टाइम. सिया इथं तुम्ही बघितलं तर ही मुलगी दाखवलेली आहे, सिया, राईट. ही काय करत असते तर फ्लॉवर्स विकत असते दिवसा. ओके, डे टाइम म्हणजे दिवसा ती काय फ्लॉवर सेल करत असते, विकत असते. विथ द मनी शी अर्न शी परचेस्ड फूड फॉर हर लिटल ब्रदर्स. आणि तिला छोटे भाऊ असतात, ती काय करत असते, ती म्हणजे फ्लॉवर जे विकलेले असतात त्यातून जे पैसे आलेले असतात त्यासाठी ते छोट्या भावांसाठी फूड म्हणजे अन्न आणत असते. ओके, वन डे when Sia was picking some pansies to sell from her garden, she suddenly became sick. वन डे एका दिवशी काय होतं बघा, सिया पिकिंग ऑफ सम पॅन्सीज. पॅन्सीज म्हणजे फ्लॉवर्स, म्हणजे फ्लॉवरचा एक प्रकारच आहे तो पॅन्सीज. ज्यावेळी ते पॅन्सीज तोडत असते त्यावेळी ती काय गार्डनमध्ये तोडत असते त्यावेळी शी सडनली म्हणजे लगेचच तिला सिक म्हणजे आजारी पडते ती. सो शी रिटर्न होम अर्ली. म्हणून ती काय म्हणजे लवकर घरी येते. इन द इव्हिनिंग संध्याकाळी काय होतं, शी वॉज सॅड ॲज देअर वॉज अ लिटल फूड फॉर हर ब्रदर्स. ती दुःखी असते. का दुःखी असते तर ती म्हणजे तिच्या भावांसाठी थोडेसेच अन्न आणू शकलेली असते. का तर ती आजारी असल्यामुळे ती जास्त म्हणजे फ्लॉवर्स तोडू शकलेली नसते, त्यामुळे जास्त पैसे मिळालेले नसतात. ओके, नेक्स्ट बघा आता, द फेरी ऑफ हेवन वॉज ऑब्झर्विंग हर हार्डवर्क. फेरी ऑफ हेवन, हेवन म्हणजे काय? स्वर्गातल्या पर्या असतात, ती काय ऑब्झर्व करत असत तिचं हार्डवर्क. ती म्हणजे फुलं तोडते, जाऊन विकते, नंतर भावासाठी ते म्हणजे अन्न आणते वगैरे, हे सगळं काय हार्डवर्क तिचं बघत असतात. अँड द केअर दॅट शी टूक फॉर हर ब्रदर्स. आणि ती कशी काळजी घेत असते भावांची हे काय ऑब्झर्व करत असतात म्हणजे बघत असतात. सो शी वॉन्टेड टू हेल्प सिया. म्हणून त्या परी आहेत त्यांना काय सियाची हेल्प करायची असते, मदत करायची असते. ॲट नाईट, आता त्या रात्री बघू काय होतंय. द फेरी केम टू हर गार्डन अँड ऑटर्ड हर फ्लॉवर्स विथ मॅजिकल ऑटर्ड. म्हणजे फेरी गार्डनमध्ये येतात आणि ऑटर्ड हर फ्लॉवर्स म्हणजे त्या फुलावरती पाणी शिंपडतात. विथ मॅजिकल वॉटर, आणि ते साधं पाणी नसतं तर ते काही जादूचं पाणी असतं. ओके, नेक्स्ट बघा आता, नेक्स्ट डे, आता पुढच्या दिवशी सिया फील बेटर म्हणजे तिला थोडं बरं वाटायला लागलेलं असतं. शी वेंट टू हर गार्डन. मग ती काय गार्डनमध्ये जाते तिच्या. ऑट शी सॉड स्टंड हर. आणि ती बघते, स्टंड म्हणजे तिला खूप असं आश्चर्यचकित बघून होतं. हर गार्डन वॉज फिल्ड विथ ब्लूमिंग फ्लॉवर्स. म्हणजे ब्लूमिंग फ्लॉवर्स म्हणजे तिचं गार्डन जे असतं ते पूर्ण असं झाडांनी बहरलेलं असतं. गार्डन वॉज फिल्ड विथ ब्लूमिंग फ्लॉवर्स. ब्लूमिंग म्हणजे बहरलेलं, खूप असं बहरलेलं गार्डन फुलांनी असतं. शी वंडर्ड अबाउट हू हॅड वॉटर्ड हर फ्लॉवर्स. आणि ती आश्चर्यचकित होते की ह्या फ्लॉवर्सना पाणी कुणी घातलं असं थोडक्यात. नेक्स्ट डे, आता दुसऱ्या दिवशी बघा, पुढच्या दिवशी, वेन शी वेंट टू द मार्केट टू सेल दोज फ्लॉवर्स मेनी बायर्स बॉट देम. आता दुसऱ्या दिवशी ती ज्यावेळी मार्केटमध्ये सेल करण्यासाठी ती फ्लॉवर्स जाते त्यावेळी खूप सारे जण ते काही खरेदी करतात. फायनली शी हॅड प्लेंटी ऑफ फूड टू फीड हर ब्रदर्स. फायनली म्हणजे ॲट लास्ट, शेवटी ती काय प्लेंटी ऑफ फूड म्हणजे भरपूर प्रमाणात असं ती त्याच्या भावासाठी काय अन्न आणू शकते, आणते. ओके,
स्टुडंट्स बघा, मॅजिकल वॉटर म्हणजे खूप सोपा लेसन आहे आणि खूप छान इंटरेस्टिंग लेसन आहे. आय होप की तुम्हाला हा लेसन समजला असेल. आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.